सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय। तो दुसरीकडे ज्या ठिकाणाहून ही श्रॉफ बिल्डिंगच्या ठिकाणी आता पुष्पवृष्टी प्रत्येक या ठिकाणाहून मार्गस्थ होणाऱ्या गणरायावर केली जाईल। यंदा श्रॉफ बिल्डिंगनं लढाऊ विमान राफेलची प्रतिकृती साकारलेली आहे। तर 1970 पासून साधारणतः श्रॉफ बिल्डिंग परिसरात गणपती मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्याची ही परंपरा सुरू झाली आणि मग दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे पुष्पवृष्टीसाठी वेगवेगळा एक देखावा म्हणूया त्या ठिकाणी साकारला जातो। तर यावेळेला खरं तर त्यांनी लढाऊ विमान राफेलची प्रतिकृती साकारलेली आणि त्यातूनच गणरायांवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे। तेजुकायाचा हा गणपती लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या म्हणजेच मुंबईच्या राजाच्या मंडपाच्या पुढून आता मार्गस्थ होतोय। श्रॉफ बिल्डिंगचा हा संपूर्ण परिसर याच ठिकाणी गणपतींवर पुष्पवृष्टी केली जाते। 1970 पासूनची ही परंपरा श्रॉफ बिल्डिंगनं अगदी निष्ठेनं जपली आहे। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी एक नवा देखावा साकारत पुष्पवृष्टी केली जात असते आणि या ठिकाणी म्हणूनच हा श्रॉफ बिल्डिंगचा हा संपूर्ण परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर उपस्थित असतात। मुंबईच्या राजाच्या गणेश मंडपाबाहेर या ठिकाणी आपण तेजुकाया मेन्शनचा गणपती सध्या विसर्जन त्याची मिरवणूक आपण मार्गस्थ होताना पाहतोय। एकीकडे मुंबईच्या राजाचा विसर्जन मिरवणूक सुरू झालेली आहे तर मुंबईच्या राजाच्या मंडपाबाहेर सध्या तेजुकाया मेन्शनचा गणपती आलेला आहे। तर लालबागचा राजा आता विसर्जनासाठी काही क्षणातच मार्गस्थ होणार आहे। यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी मोटराइज सराफा वापरला जाणार आहे। त्याच्या चहूबाजूनी स्प्रिंकलर्स असणार आहेत ज्यातून पाण्याचे फवारे उडवले जाणार आहेत। या आधी काही क्षणापूर्वीच काही वेळापूर्वी त्या ठिकाणी लालबागच्या राजाची मंडपातली आरती संपन्न झाली आणि आता ही तयारी मंडळाचे पदाधिकारी ते सज्ज होत आहेत। प्रत्येकजण आपापलं नेमून दिलेलं काम नेमून दिलेल्या जागी त्या ठिकाणी उभे राहत आहेत आणि लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीस आधीची ही सगळी मंडपातली लगबग आपण पाहतो।